गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सत्यनारायण स्वामी महाराज के साखरम सुखतम ज्ञान प्रताप ज्ञानेश भगवान सूर्य अस्थि भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लक्षित ही आत्मस्वरूप निज हे तत्काल निहाल। शाब्दी प्रमा की रीतिपूर्वक शक्ती विषय विवाद। आता शाब्दी प्रमा कशाला म्हणायचं? ज्ञानाला शब्द ज्ञानाला शाब्द म्हणजे की ज्ञान घ्यायचं, सत्यकरण म्हणजे की शब्द घ्यायचा। आता शाब्दी प्रमा याचे प्रकार आणि त्याची पद्धत, विरित म्हणजे पद्धत आणि प्रकार म्हणजे त्याची शक्तीची किती कोणी कसं मानलं कोणी कसं मानलं हिसावं तयार असलं हे सोपं पडतं थोडं। विधिकार शिरोमणि भट्टाचार्य के मत में सकल पदन की व्यक्ति मात्र में शक्ति है, जाति और आकृति में नहीं। आता व्यक्ती जे आहे त्या व्यक्तीमध्ये त्या पदाचं ज्ञान करून देणे शक्य आहे, त्याची जाती आणि ते काय दुसरं आकृति त्याच्यामध्ये शक्य नाही। या मत में घट पद का वाच्य केवल व्यक्ति है। आता घट पदाचं वाच्य कोण आहे? केवल व्यक्ति। घटत्व और कपाल संयोग घट पद के वाच्य नहीं। घट पद आणि कपाल घटत्व और कपाल संयोग आणि कपालाचा तो संबंध घट पद के वाच्य नहीं। ते घट पदाचे काही वाच्य नाही। काहे ते? कारण जिस पद की जिस अर्थ में शक्ति होवे, ज्या पदाची ज्या अर्थाने शक्ती आहे तीस पद का तो अर्थ वाच्य कहिये है। आलं का नाही? ही लक्षात ठेवण्यासारखा विषय। ज्या पदाचा जो अर्थ त्या पदाचे वाच्य आहे, मग पद वाचक आहे और शक्य कहिये है। त्याला शक्य म्हणायचं। वाच्य जे आहे त्याला शक्य म्हणायचं, शक्यला वाच्य म्हणायचंय, त्याच्या खाली आले तर ते पदार्थ म्हणायचं। आणि घट पदार्थ निलो घट हा घट ही वाच्य आहे, हो शक्य आहे। केवल व्यक्ति में शक्ती है म्हणून केवळ व्यक्ती म्हणजे शक्ती आहे। याते म्हणून केवल व्यक्ति ही वाच्य है, म्हणून केवळ व्यक्ती ही वाच्य आहे। आता व्यक्ती वाच्य आहे, व्यक्ती वाच्य आहे। हो 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 म्हणजे त्यांनी काय केलं, त्या वाच्याच्या ठिकाणी शक्ती लावली आणि पदाच्या ठिकाणी शक्ती नाही, पदार्थाच्या ठिकाणी ठिकाणी शक्ती लावली ह्याने मानली। व्यक्ती म्हणजे जाती के आश्रय को व्यक्ती काही हो म्हणजे ते पदार्थच ना। शंका घट पद के उच्चारण से घटत्व की, गो पद के उच्चारण से गोत्व की, ब्राह्मण पद के उच्चारण से ब्राह्मणत्व की प्रतीति होवे है। हो जे पद उच्चार त्याच्या जातीचं त्याचं ज्ञान होतं।
तो हाँ। या मत में नहीं हुई चाहिए. हा हे जे दिदीकारच मत त्याच्यामध्ये न व्हायला पाहिजे जर व्यक्ती शक्ती मानली तर. काहे ते कारण अवाच्य अर्थ की लक्षणाविना पद से प्रतीती होवे नाही. आता गम याचं थोडं लक्षात ठेवा. त्याने व्यक्तीमध्ये शक्ती मानली पदार्थामध्ये. मग आता त्या पदार्थांचे व्यक्तित्व, जातीत्व, गुणत्व याचं ज्ञान न व्हायला पाहिजे. आणि तो त्याच्यात नाही म्हणतो. चला अवाच्य अर्थ की लक्षणाविना पद से प्रतीती होवे नाही. म्हणून अवाच्य असणार म्हणजे अवाच्य ही तर याच्या दिवशी अवाच्य वेगळं म्हणजे पदार्थाच्या ठिकाणचे गुणधर्म ती अवाच्य आहे. मग ते पद नाही. आता नीलघटा नीलघटा म्हणल्यानंतर घट हे वाच्य झालं. घट हे वाच्य झालं. आता नीलघटा हा नीलघट या पदाने घटाचं ज्ञान झालं. इथपर्यंत तुम्ही आला पद्धती. पण घटत्वाचं कुठे ज्ञान झालं म्हणजे घटत्व अवाच्य आहे आणि अवाच्य जे असणार घटव त्याच्या लक्षाशिवाय ज्ञान होत नाही असं त्याचं मत आहे. आता संगती राहिलं ना. जो अवाच्य अर्थ की लक्षणाविना हो लक्षणाशिवाय पद से प्रतीति माने तो घट पद के अवाच्य घटत्व की जैसे घट पद से प्रतीति मानी तैसे घट पद के अवाच्य पटादिकन की भी घट पद से प्रतीति हुई चाहिए. हो जर घट पदाने जर घटत्व याची जर प्रतीती थी तर अवाच्य असणारे जे पट त्याची प्रतीती यायला पाहिजे. समाधान वाच्य की प्रतीति पद से वाच्य की प्रतीति पद से होवे है और वाच्य वृत्ति जो जाति ताकि प्रतीति होवे है. याते यह नियम है जाति भिन्न अवाच्य की प्रतीति होवे नहीं. हो आता जातीची व्यक्तीची प्रतीती पण जाती भिन्न दुसरा पदार्थाची प्रतीती होत नाही. और वाच्य वृत्ति जो जाति तो अवाच्य भी प्रतीत होवे है. याते घटत्वादी और अवाच्य भी घटादी पदंते प्रतीति होवे है. घटत्वादी घट याची प्रतीती येते. पटादिक अवाच्य प्रतीत होवे नाही. पटादिक हे अवाच्य आहे ना त्याची प्रती येते. घट म्हणजे निरघटा. आता निरघटा घट म्हणलं की घटत्व आधी घटाची याची प्रतीती येते आणि अवाच्य असणारं जे पट त्याची प्रतीती येत नाही. पुन्हा शंका. वाच्य वृत्ति अवाच्य जाति की पदन से प्रतीति माने तो घट पद से पृथ्वीत्व जाति की प्रतीति हुई चाहिए. आता आणखीन जर मानलं तर घट या पदाने घटाच्या ठिकाणी पृथ्वी आहे त्या पृथ्वीची प्रतीती व्हायला पाहिजे. काहे ते कारण घट पद के वाच्य में जैसे घटत्व जाति रहे है तैसे पृथ्वीत्व भी रहे है. आता घट या पदाने घटत्व ही पदार्थ घटत या पदार्थ नाही घटत्व ज्ञान होतं. मग पृथ्वीचं ज्ञान व्हायला पाहिजे कारण त्या घटात ठिकाणी घटत्व जसं आहे त्याचं पट पृथ्वीत्व आहे ना मग पृथ्वीचं ज्ञान व्हायला पाहिजे. याते म्हणून दोनों वाच्य वृत्ति है और अवाच्य है. दोन्ही वाच्यवृत्ती आहे आणि दोन्ही अवाच्य आहेत. घटत्व आणि पृथ्वीत्व. घटत्व की नहीं पृथ्वीत्व की भी प्रतीति हुई चाहिए. जसे घटत्वाची प्रतीती होती घटपदाने तसं पृथ्वीत्वाची प्रतीती व्हायला पाहिजे. गो पद का वाच्य जो गो ताके विषय गोत्व की न्यायी पशुत्व रहे है और दोनों अवाच्य है. आता गोपद हे त्या पशुचं वाचक आहे. त्या पशुच्या ठिकाणी गोत्व आणि पशुत्व हे राहतं. मग याच्यावर गोत्वाची प्रती मग पशुत्वाची प्रती यायला पाहिजे. त्याप्रमाणे ब्राह्मण पद से ब्राह्मणत्व की न्यायी मनुष्यत्व की प्रतीति हुई चाहिए. जसं ब्राह्मण होते ही तसं मनुष्यत्व प्रती यायला पाहिजे. म्हणजे आता ही कोड तुमच्या लक्षात आलंय. चला
वाच्यतावच्छेदक हाँ, जो अवाच्य हाँ, ताकि और वाच्य की पद से प्रतीति होवे है. हाँ, आता वाच्यता औच्छेदक. हाँ? आता हे वाच्यता औच्छेदक कोण आहे? लक्ष आलं की नाही? हे सांगतो मला. वाचक की पुन्हा वाच्यतावच्छेदक वाच्यता औच्छेदक जो अवाच्य. जे अवाच्य. आता अवाच्यचं औच्छेदक कोण आहे? घटत्व. हा है ना. आणि त्याचं दुसरं अवाच्य कोण आहे? प्रसवित्व. हा, अवाच्य घटाचं घटत्व हे काय आहे? आता वाचलं ना. वाच्यतावच्छेदक. वाच्यता औच्छेदक आहे. औच्छेदक आहे ना. घटत्व हे घटाचं औच्छेदक आहे. बरं पुढं. और आणि वाच्य की पद से प्रतीति होवे है. आणि पद वाच्य जे असणार पदार्थ ते पदाने प्रतीती येते. अन्य की प्रतीति होवे नहीं. दुसऱ्याचे होत नाही. म्हणजे ते औच्छेदक जे आहे ते प्रतीती होत नाही. जैसे घट पद का वाच्य घट व्यक्ति की और वाच्यतावच्छेदक घटत्व की प्रतीति घट पद से होवे है. आलं का निश्चितच? आलं निश्चितच. आता घट पदाने घटाचं ज्ञान होतं. घटत्व ही घटाचं औच्छेदक आहे. आता लक्षात आलं ना. म्हणून मग त्या घटत्वाची प्रतीती घट या वाच्याने घट या वाच्याने घट या पदाने घटत्व या व्यक्तीची आणि घटत्व घटत्व या औच्छेदकाची आणि घट व्यक्ती आणि घट व्यक्ती दोन्हीची प्रतीती दोन्ही प्रतीती होती. काय रे ही विक्षेप अगोदर विषय न्यायचा क्लिष्ट आणि त्याच्या विक्षेप. म्हणून तर गुरुजी म्हणायचे तुकोबारायचं प्रमाण घ्यायचे. उभ्या बाजारात कथा आणि हे पण मावडे पंढरनाथा. ते उभा बाजार आहे का नाही? विक्षेप म्हणजे काय? म्हणून आम्ही ज्यावेळी घेत होतो ना त्यावेळी कवर लावून घ्यावं लागत होतं आम्हाला पंढरीत. कडी लावून घ्यायची पुन्हा. पण ही तुझी बुद्धी आहे भगवंत कृपा म्हणून हे विषय कळायला लागला. नाहीतर ह्या विषयाला काय सांगू आमचा अनुभव आहे की आयुष्य कीर्तन केलेलं ब्रह्मचारी राहून मोठ्या पदाने आयुष्य काढलेलं सुचिरभूत राहिलेले पवित्र असणारे पण गुरु पुढे डस राहायचे. ते कळतच नाही म्हणजे आम्हाला. आणि तुला जे कळायला लागलं ना तुझ्या ईश्वराची कृपा आहे. आणि एक पवित्र तुझ्या ठिकाणी एक गुण तुझं वर्णन करू नाही पण त्या विषयाच्या संबंधी बोलू लागलो. नाहीतर काय आता उपयोग नाही. म्हणून ह्याला दोन गोष्टी पाहिजे मनुष्यत्व आणि पवित्रत्व. आणि पवित्र म्हणजे काय विचारलं नाही तुम्ही मला. पवित्र म्हणजे अशुद्ध न आवडणे. आता अशुद्ध म्हणजे काय? आता नको लांब जाईल विषय. आपला विषय तसाच राहील. वाचा. पृथ्वीत्व वाच्य नहीं म्हणून पृथ्वीत्व वाच्य नाही. और वाच्यता अवच्छेदक नहीं. वाच्यता औच्छेदक बी नाही. घटत्व हे वाच्यता औच्छेदक आहे पण पृथ्वीत्व आणि पृथ्वी वाच्यता औच्छेदक सुद्धा नाही कारण ते वेगळं आहे ना. आणि घट आणि घटत्व घटत सगळं राहतं. घटाचा औच्छेदक घटत्व त्या ठिकाणी राहतं. पृथ्वी कुठेही राहते म्हणून पृथ्वी ही घटाचा औच्छेदक नाही. आता काय नाही उगा नाव देऊन विषय वाढवायचा झाला. याते म्हणून घट पद से पृथ्वीत्व की प्रतीति होवे नहीं. म्हणून ते औच्छेदक नसल्यामुळे पृथ्वीची प्रतीती येत नाही घट या पदाने. वाच्यता से न्यून वृत्ति और अधिक वृत्ति न होवे. वाह. किंतु जितने देश में वाच्यता होवे उतने देश में रहे तो वाच्यता अवच्छेदक होवे. किती गोड आहे. वाच्यता औच्छेदक औच्छेदक जे असतं ते जास्त नाही राहू शकत आणि कमी राहू शकत नाही. नून दिवशी राहू शकत नाही अधिक दिवशी राहू शकत नाही. जेवढे वाच्य आहे
त्या वाच्याच्या ठिकाणी औषधिक वाच्यात्व राहू शकतं, घटत्व राहू शकतं, परत अधिक दिवशी राहू शकतं, हो काही न्यून दिवशी राहू शकतं, काही दुसरी. पण घटत्व ही घट व्यक्ती त्याचं तेवढंच देशात राहतं, न्यून दिवशी राहत नाही, अधिक दिवशी राहत नाही. हे फार मोठं गमतीचं आहे बरं का. हे परमार्थाला चांगलं आहे आणि प्रपंचाला चांगलं आहे. प्रपंचाला मोजकं आहे. त्या औषधिकानुसार जर केलं ना, दुसऱ्या वेळा सांगतो मग काटेकोरपणा. प्रपंच कसा असला पाहिजे, काटेकोरपणा, त्यात आगळ पगळ नको. आगळ पगळ असल्यावर काय होतं, ते फजिती होते. आणि काटेकोरपणा असल्यावर काय होतं, दुसरं दिसतं चिकट, पण ते त्याच्या हिशोबाने त्याची किंमत राहते. त्याच्या हिशोबाने त्याची किंमत राहते बरं का. आणि आगळ पगळ असल्यावर त्याला दृष्टांत दिला आहे सदानंद महाराजांच्या ग्रंथात. ते तात्या प्रपंच कोणाचे स्वागत करा, कोणा भीक मागायची वेळ आली, हे आगळ पगळ. आता ह्याच्यात तुम्ही आणखी थोडं बाजूला घेऊ, त्याच्यावर धर्म मात्र मोकळ म्हणून ठेवा. पण प्रपंचामध्ये आगळ पगळ नका करू. चला, नाहीतर ते आगळ पगळ आपलं ते तात्या गजानन विजयातला, कोणी पाहुणे आली का आगळ पगळ, कोणी पाहुणे आली का आगळ पगळ, झाली पाहिजे निघाला जीव द्यायला. चला जाऊ द्या. म्हणून निवून देशी नाही, अधिक देशी नाही. जे व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या ठिकाणी ती औषधिक राहत आहे. घट पद की वाच्यता सकल घट व्यक्ति में है, और घटत्व भी सकल घट व्यक्ति में रहे है. घट व्यक्ती जेवढे त्याच्या ठिकाणी घटत्व राहते. आणि काय राहते दुसरं, घट व्यक्ति में, घट व्यक्ती म्हणजे घटत्व राहतच. मग ती घट अधिक असो, 15 असो, 20 असो, 1 असो. याते म्हणून घट की वाच्यता से न्यून वृत्ति और अधिक वृत्ति घटत्व नहीं. आता घट या पदार्थ अधिक दोन्ही नाहीत ना, तेवढे काटेकोरपण जेवढे पदार्थ तेवढेच आहे. किंतु समान देश वृत्ति होने से घट पद का वाच्यता वच्छेदक घटत्व है. मग समान वृत्ती, घटाच्या आकारची वृत्ती असल्यामुळे घटाचा वच्छेदक समान दिशी आहे. घट पद की वाच्यता पट में नहीं, घट पदाची वाच्यता पटत नाही, और पृथ्वीत्व पट में है. आणि पृथ्वीच्या पटामध्ये बी आहे ना. याते अधिक वृत्ति होने से घट पद का वाच्यता अवच्छेदक पृथ्वीत्व नहीं. म्हणून पृथ्वीत्व अधिक दिशी राहते, म्हणून घट या पदाचा अवच्छेदक पृथ्वीत्व नाही. गो पद की वाच्यता सकल गो व्यक्ति में है, और गोत्व भी सकल गो व्यक्ति में है. म्हणजे जसं का अधिक घट आहेत, अधिक घटामध्ये घटच, तसं अधिक अधिक गायी असल्या तर गो तो सारखंच राहत आहे. याते म्हणून गो पद का वाच्यता अवच्छेदक गोत्व है. गो पदाचं अवच्छेदक गो पद आहे, गोत्व आहे. और अश्व में गो पद की वाच्यता आलंच माझा पुढं. मग घोडे ठिकाणी आहे का, नाही. गोत्व. मग मनुष्याचे ठिकाणी आहे का, मनुष्यत्व आहे ना. आणि मनुष्य ठिकाणी पशुत्व आहे का, नाही. मग तुकोबाराय कसे म्हणले, तर एक जन्म यावे दास कुटुंबाचे नाही तरी काय थोडे स्वान सुकरे बापुरी. जर जन्माला आलं भगवंत असं तर कुत्र्याने डुकरं काही कमी करे. मग हे कसं काय म्हणते महाराज. तर तिथं असं लावायचं, ते औषधक नाही, हे औषधक नियम दिवशी अधिक दिवशी नसतं. आणि ही का मग त्याला गौण वृत्तीनं म्हणायचं. गौण वृत्तीनं त्याला म्हणले, मुख्य वृत्तीनं नाही म्हणले. कसं तर सांगतो काय ते वाघासारखं मुलगा आहे. मग वाघासारखं मुलगा आहे म्हणजे काय माणसं खातो काय वाघ, नाही. वाघाचे काही जे धर्म आहेत, शौर्यत्व, धैर्यत्व, ही जी वाघात धर्म ते मुला ठिकाणी. तसं आता हे तर मनुष्य असेल, डुकरं कुत्र का म्हणे, आचार भाजी आहे म्हणून.
जाऊ नका. पण हे वेदांचा चालू बरं का, इकडे नाही. तिकडे फक्त वाच्याचं औषधक पुरतच औषधक आहे. अधिक दिवशी न्यून दिवशी असतात त्या औषधक वाच्याचं होत नाही. और अश्व में गोपद की वाच्यता नहीं, हाँ, नहीं ना. तामे पशुत्व रहे है. पशुत्व राहते, गोपद तिथं नाही. गोपदाचं गोत्व जे आहे ते पशु ठिकाण अश्वाचे ठिकाण नाही. याते म्हणून गोपद की वाच्यता से अधिक वृत्ति होने से गोपद का वाच्यता अवच्छेदक पशुत्व नहीं. हा आहे ना. म्हणजे चला पुढे. तैसे त्याप्रमाणे ब्राह्मण पद की वाच्यता सकल ब्राह्मण व्यक्ती में है. ब्राह्मण पदाची वाच्यता ब्राह्मण अधिक व्यक्तीमध्ये आहे, ब्राह्मण लोकांमध्ये. हा, ब्राह्मणत्व भी सकल ब्राह्मण व्यक्ती में है. ब्राह्मणत्व सगळ्या व्यक्तीमध्ये अधिक व्यक्तीमध्ये आहे. याते म्हणून ब्राह्मण पद का वाच्यता अवच्छेदक ब्राह्मणत्व है. म्हणून ब्राह्मणत्व औच्छेदक ब्राह्मणत्व आहे. और आणि क्षत्रियाधिकरण में ब्राह्मणत्व पद की वाच्यता नहीं, हा तहा मनुष्यत्व रहे है. बस तिथं काय राहते, मनुष्यत्व. ब्राह्मणत्व राहत नाही. कोणा ठिकाणी क्षत्रियाधिक. क्षत्रिय अधिक वैश्य शूद्र सगळे आले. हा. म्हणून पशुत्व घोड्याच्या ठिकाणी डुकराच्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी राहतं, पण गोच्याच ठिकाणी राहतं. हा. याते अधिक वृत्ती होने से ब्राह्मण पद का वाच्यता अवच्छेदक मनुष्यत्व नहीं. म्हणून अधिक पद असेल त्याचं मनुष्यत्व आहे, ते ब्राह्मण पदाचं वाच्यत नाही, ते औच्छेदक नाही. इस रीती मी जरी बोलणं विसरलो तर औच्छेदक लक्षात ठेवा तुम्ही. हा. अरे आता मी माझ्या गुरुची आठवण करतो. आज 107 वर्ष झाले. विषय माझा 70 वर्षाच्या पाठीमागचा झालेला आहे. त्याच्यावर खेड्यापाड्यात जाऊन कुत्र्या मांजराच्या गोष्टी सांगितल्यात. हा चिंतन काही राहिलेलं नव्हतं, पण गुरुजी आणखीन सांगायला ही मला आश्चर्य वाटतं मला. कारण खेड्यापाड्यात नुसत्या कुत्र्या मांजराच्या गोष्टी सांगायला असतात, खरं चिंतन नसतं. पण आम्ही पापी म्हणून खेड्यापाड्यात फिरायला लागलो. नाहीतर गुरुजींनी सांगावा साधूनी साधक अवस्थेत राहावा, साधकाच्या संगतीत राहावा, आणि साधकांनी गुरुच्या संगतीत राहावा, तेव्हा आनंद होतो. आता आम्ही डुकऱ्या वगैरे संगतीत राहतो, आम्हाला कशाला आनंद मिळत. नुसतं त्यांचा भाव असतो, आतल्या बैठकी बदलायला नसतात. स्थिती अशी आहे. चला, म्हणून तुझ्यावर भगवंतांनी कृपा करावी आणि माझ्यापेक्षा तिथचा विषय तुम्हाला भगवंतांनी कळून द्यावा. इस रीति से घटाधिक पदनते घटत्वाधिकरण की प्रतीती होवे है. अशा रीतीने घट पदाने घटत्वाची प्रतीची, घटत्व जे औच्छेदक आहे त्याची प्रतीती येते. और शक्ती नहीं होने से घटादि पदन के वाच्य नहीं. त्यात शक्ती नसल्यामुळे घट पदाची ती वाच्य नाही. कोण घटत्व औच्छेदक, किंतु वाच्यता अवच्छेदक है. म्हणजे वाच्यता औच्छेदक, मग ह्याचं वाच्यता कोण आलं, घट आलं. आणि घटाचं औच्छेदक कोण, घटत्व. यह शिरोमणी भट्टाचार्य का मत है. हे मत शिरोमणी सगळ्या श्रेष्ठ त्यांच्या शास्त्र असणार त्यांचं हे मत आहे. आता उद्या घेऊ बाकीचं, कारण का घेऊ वाटतं तुला. थोडक्यात बरं असतं विषय. कारण हे थोडे घेऊ. आपलं वेदांत कवा येतो रे बघ बरं, किती हे बरं वाच, तुझी इच्छा असेल वाचायचं. नाही, विषय बदलला आता, म्हणूनच म्हणलं. आता प्रमाचा विषय शाब्दी प्रमा आता चालू होईल. शाब्दी प्रमा आता हे महत्वाचं शंका येते असेल ना, तरी आताच नाही. वेदांत मग पुढे येईल 1, 2, 4 पानानंतर. लावायचे मोठा प्रकाश आहे ना. षडलिंग आले त्याच्यात, हे सगळं आलं त्याच्यात. रद्दीच सोडून कोणाचं वृत्ती चिंतन राहील मावळून जाते. थोडं जावं. कारण काटेकोरपणा औच्छेदक. घटातो पटाच्या ठिकाणी राहत नाही, पृथ्वी तो पृथ्वी घटाच्या ठिकाणी पटाच्या ठिकाणी राहते.
पण घटाच्या ठिकाणी राहते. जे न्यून अधिक दिशे नाही समान दिशे त्यालाच अवच्छेदक म्हणायचं. मग आता तुमच्या पदवीधर असतो नाही हेडमास्टर असं ते बी नाही तुमच्या शाळेत. नाहीतर काही सहकारी शिक्षक काही मुख्य शिक्षक असं काही होतं आमच्या काळात. तुमच्या काळात डेप्युटी नाही का नाझर साहेब मोतमी साहेब आले कळतच नाही काय होतं. आमच्या वेळेस नाझर होते पण त्या नाझरच्या वरती मोतमीन होते म्हणजे डेप्युटी आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणलं हे एवढं चांगलं शिकत आमचं माहीत नाही ते काय सांगायचं. आणि त्याच्यावर आडत आहे आडत असेल ते तर सांगावं. तिथं आडत नाही ते काय सांगायचं फुकट कथा दंतकथा. ते म्हणले कोण मी म्हणलं मी ते कसा सांगतो हे तिथं आहे का त्या घर तुकोरायला सांगितलं का तिथं असा म्हणून काटेकोरपणे आणून सोडणार. अभंग शेषी काय त्याची भूमिका काय त्याचं लिंग काय त्याचं फल काय त्याची इच्छी काय हे असं म्हणल्यानंतर हे बाकीचे लोक जे असणार आहे की त्यांची करून काटक आणि गाडवा तुझी अक्कल नाही मग बुद्धी मेचून धोंडे अरे धोंडे कधी तुझी बुद्धी जड आहे. तुका म्हणे ऐतिहासिक बुद्धी जग त्यामुळे दगड बरे द्यावा. तुझं कोण काही माऊली चढून ती असं काय म्हणे मेचून धोंडे काहीच नाही. पण आमचे कोण माऊली तुमची कावा भाषा कळते मला द्या वकीलपत्र मी बोलतो बघ. तुका म्हणे ऐतिहासिक बुद्धी जड आणि त्यामुळे दगड बरे द्यावा. म्हणजे कसं काय दगड फुटला तर पुन्हा जोडत नाही आणि विषय सोडला तर पुन्हा विषयात पोटतो. ऐका नाही काय म्हणतो दगडच बरं बाबा यांचे लोक विषय सुचायचे विषय दुसरं सांगितलं.